तर चला नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला CSC सेंटरमध्ये काय काय गोष्टींची आवश्यकता असते आणि कुठल्या गोष्टींची आवश्यकता नसते याबद्दल बोलूया। तर सर्वप्रथम हा जो पेज तुम्हाला दिसत आहे हा CSC रजिस्ट्रेशनचा पेज आहे। त्या CSC रजिस्ट्रेशनच्या पेजवर आता 2024 मध्ये काही चेंजेस झालेले आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन टाईपमध्ये इथे पहिले अगोदर CSC VLE म्हणून एक ऑप्शन येत होता, पण आता हा ऑप्शन सध्या दिसत नाही, तो त्यांनी बंद केलेला आहे। CSC सेंटर उघडण्यासाठी आता काही नवीन चेंजेस झालेले आहेत। अगोदर तुम्हाला CSC सेंटर रजिस्टर करण्याकरता फक्त TEC सर्टिफिकेटची आवश्यकता होती। आता TEC सर्टिफिकेट सोबत तुम्हाला BCBF सर्टिफिकेट सुद्धा लागतो। तर चला माहिती घेऊया आपण। सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो TEC सर्टिफिकेट कशा प्रकारे आपल्याला ते मिळू शकते। आणि या वेबसाईट मध्ये तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागते TEC सर्टिफिकेट साठी। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर तुम्हाला अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर माझं रजिस्ट्रेशन अगोदरच झालेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट लॉग इन करून दाखवतो। तर अशा प्रकारे तुम्हाला CSC यूजर मध्ये TSC चे सर्टिफिकेट यूजर नेम तुम्हाला मिळतो। तो यूजर नेम टाकून पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करावा लागतो। त्यानंतर तुम्हाला एक TEC कडून एक कोर्स मिळतो, तो ट्रेनिंगचे मॉड्यूल्स कंप्लीट करावा लागतो। तर अशा प्रकारे तुम्हाला एक सर्टिफिकेशन मिळतो। तर यामध्ये तुम्ही बघू शकता असा लर्निंगचा डॅशबोर्ड आहे। हे इतक्या प्रकारचे मॉड्यूल्स तुम्हाला त्यामध्ये कंप्लीट करावे लागतात। कंप्लीट करून झाल्यानंतर अशा प्रकारच्या 10 असेसमेंट टेस्ट होतात। ह्या टेस्ट परिपूर्ण कंप्लीट झाल्यानंतर त्यांची मार्किंग इथे तुम्हाला दिसत आहे। नंबर ऑफ क्वेश्चन 10, अटेंडन्स मार्क। त्यानंतर टेक एक्झाम या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची एक्झाम होते। एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला सोबतच सर्टिफिकेट मिळते। तर या ठिकाणी ही डाउनलोड सर्टिफिकेट तुम्हाला करायची आहे। तर ही सर्टिफिकेट आहे ती तुमची TEC सर्टिफिकेट असते आणि ही TEC सर्टिफिकेट सोबत तुम्हाला IIBF म्हणून एक सर्टिफिकेटची आवश्यकता आहे। BCBF सर्टिफिकेट ज्याला म्हणतात। तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स मध्ये दाखवतो, हे बघा या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे आवश्यक आहेत। त्यामध्ये वोटर लिस्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, ॲप्लिकेशन फोटो, इंडियन पासपोर्ट, TEC सर्टिफिकेट, BC सर्टिफिकेट इत्यादी गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे एक CSC सेंटर ओपन करण्याकरता। तर आता सर्वप्रथम तुम्हाला बघू अशा प्रकारे तुम्हाला एक बेसिक डिटेल्स म्हणून फिल करायचे आहे। नाव, मधला नाव, आडनाव, ॲड्रेस, सिटी, स्टेट, डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन, ईमेल, फोन नंबर, फोटो, सिग्नेचर हे अपलोड करायचे आहे तुम्हाला। त्या ठिकाणी एक सिलेक्ट ID प्रूफ, कोणता पण पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही टाकू शकता। ID चा नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे। एक ID प्रूफ म्हणून अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला एक एक्झाम सेंटर चूज करायचे आहे। त्या प्रकारे तुम्हाला इथे याची फी सुद्धा भरावं लागणार आहे। तर अशा प्रकारे इतकं भरल्यानंतर तुम्हाला इथे सिक्युरिटी कोड टाकून प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यामुळे तुमच्या एक मेल येईल, त्यासाठी तुम्हाला तो तुमच्या CSC सेंटर तुमच्या एक एक्झामचा मेल येईल, त्यावर तुम्हाला सेंटरवर जाऊन एक्झाम द्यावं लागेल। एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला BCBF ची सर्टिफिकेट मिळेल। अशा प्रकारे ही पूर्ण प्रोसिजर तुम्हाला CSC सेंटर उघडण्याकरता करावी लागणार आहे। तर ही या प्रकारे तुम्हाला माहिती कशी लागली या व्हिडिओमध्ये कमेंट करून बघा आणि अशाच प्रकारे आम्ही माहिती तुम्हाला देत राहू। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।